गाईज. सो आता आपण निघालेलो आहोत स्वामींच्या दर्शनाला सोलापूरला. अक्कलकोटसाठी निघालेलो आहोत. सो चलो गाईज, आता आपण निघालेलो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. हे शेट आलेले आहेत आज भाऊची गाडीची सवार आहे, त्यामुळे आपण थोडक्यात 5 तासाचा प्रवास असेल तर 3-3.5 तास चालायचं. त्या टायमात पोहोचू आणखी लोक. कारण याची गाडी जी आहे ती रस्त्याने कमी आणि मला असं वाटतं वरूनच जास्त हवेत चालत असेल. चला, संध्याचा मेकअप नसल्यामुळे ती अशी होत नाही. चला तर निघूयात. कुठं लेफ्ट राईट श्री स्वामी समर्थ. सरळ जाते. काय वातावरण दिसतं. मावळता सूर्य दिसतोय. अशा मस्त मोसम मध्ये आम्ही निघालेलो आहोत सोलापूरला. आमचे भांजे यशदादा पवार, राहणार संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, किंग्स ऑफ युथ. अच्चू कुठं चालली? कुठे चालली? माग ह्याला गेला होता ना तू नाशिकला? नाशिकला कोण कोण गेलं? हा का? यावेळी जाऊ आपण नाशिकला. रस्ते वगैरे चांगले आहेत का? एकदम समृद्धी मागे ना. अजय, तुम्ही डायरेक्ट तिकडून गेलते का संभाजीनगरवरून? संभाजीनगरवरून डायरेक्ट नाशिक. इकडे आलो होता ना पुण्याला? डायरेक्ट गेलता तिकडे? नाही, पुण्याला आलोय मध्ये. नाही त्यावेळी नव्हतो आलो. अच्छा. त्या तिकडून तिकडेच गेलो. तिकडं नाशिकला कुठल्या कुठल्या मंदिरात गेलं? त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग मध्ये एक ज्योतिर्लिंग पण आहे तिथंच नाशिकमध्ये. जाऊया आपण. आई नाशिकला म्हणलं. संध्या नाशिकला येऊ म्हणलं जाऊ. मी यूज केला होता रूट, फक्त माहिती दिली ना. बरं आहे. त्र्यंबकेश्वर जुनं मंदिर आहे ना. 12 ज्योतिर्लिंग पैकी 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग. बरं आहे, येऊ जाऊ. नेक्स्ट आपण ब्लॉग बनवूयात याच्यासाठी. किती किलोमीटर भरलं संभाजीनगरवरून? संभाजीनगरवरून 220-230 किलोमीटर. अच्छा. मला वाटतं पुण्याहून कमी असं. पुण्यावरून नाशिक फाट्यावरून नाशिकला सरळ गेलो. रस्ता पण चांगला आहे आणि 125-130 किलोमीटर असेल जवळपास. यश पहिल्यांदा जाऊन आलेलं आहे. सो पुढच्या वेळी आपल्याला जायला सोपंच आहे. बरं, नेक्स्ट प्लॅनिंग नाशिक. पण एवढं आहे, यशची एनर्जी खूप जोरात आहे. कधीच संपत नाही. अर्ध्या रात्री जरी म्हटलं जायचं तरी पण त्याची निघायची तयारी असते. आजचाही प्लॅन आमचा नव्हता, पण त्याने त्याचा उमंग उत्साह बघितला आम्ही. म्हटलं आता जायचंच आपल्याला. कायम चार्जेबल आहे वाजता. आता आलो आम्ही हळू. तुमच्या बरंच पुढं म्हणजे हायवेला लागलेलो आहे आता, सोलापूर हायवेला. आत्ता आलेलो आहे आम्ही. पंपावरती थांबलेलो आहे. हायवेला, सोलापूर हायवेला लागलेलो आहे. सो आता पेट्रोल भरून निघालेलो आहे. आता थोडं फ्रेश झालो. आता चला निघूयात पुढच्या प्रवासाला. चलो. सो आता नाश्त्यासाठी सॉरी नाश्ताच म्हणतो जेवणासाठी थांबलेलो आम्ही. सो आता इथे शिवाई हॉटेल म्हणून आहे हायवेला, सोलापूर हायवेसाठी. सो आता उतरतोय. हायवेला हे हॉटेल आहे.
तसं आम्ही अजून पुढं जाणार होतो, पण सगळ्यांनाच भूक लागली. म्हणलं आता चला आता या डेस्टिनेशनला थांबलो आम्ही. छान हॉटेल वाटलं. चला आता बघूयात. ते बी मस्त पैकी बॉनेटवर बसले. ती पण आज मस्त एन्जॉय करते. आज रडत नाही काय नाही. सगळेजण खेळत होते. ती पण फुल एनर्जेटिक आहे आज. बाय 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 तू बाय 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 चलो चला निघूयात आपण. चल कुठं बसायचं? ए पिलो लहानपणी आला होता एकदा ह्याला काय कुठं मला माहितीच नव्हतं ते डोसा एवढा मोठा राहायची. येस मला डोसा खायचा. एवढा डोसा एवढा मोठा होता आणि एवढा एवढा डोसा छोटा. आणि मी एवढं 4-5 वर्ष असेल. डोसा केवढा होता? तू केवढा आणि त्याला एवढं नाटायला लागला होता. ते असं केस बिसवर केले होते मस्त पैकी आणि बसला त्यासमोर आला डोसा. आम्हाला भामटीवर झाला. म्हणलं आता कुठं पळावं. तेव्हापासून त्याला आवडतो फोटोशूट पहिल्यापासून. आता काय आवडतं? आता पनीर मंचुरियन. मंचुरियन. चला आता जेवण झालेलं आहे मस्त. यश पाणी घे रे. आई बोल. सो आता आपण अक्कलकोटला पोचलेलो आहे. स्वामींच्या मंदिराच्या दिशेनेच आहोत. बघू शकता थोडं उशीर आल्यामुळे इथं पूर्णपणे रस्ता मोकळा दिसतो आपल्याला. सो आता आपण जवळपास कुठेतरी पाहूयात राहण्याची सोय कुठे आहे. सो चलो चलो. गुड मॉर्निंग गाईज. काल रात्री अक्कलकोटला उशिरा पोचलो तर रात्री काय व्हिडिओ बनवता आला नाही. तर आम्ही इथं आलो. आता निघतो आता आम्ही दर्शनाला. सकाळी 5ला उठलो. आता 6-6:30 वाजता पोचू आम्ही तिथं बरोबर. आश्रय म्हणून मोठं अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आरामशीर अशा रूम्स वगैरे भेटून जातात. खूप छान आहे. आणि विशेषतः म्हणजे मंदिरापासून काही
हार्डली 700-800 मीटर अंतरावरती असेल. तर या ठिकाणी आम्ही स्टेलो होतो रात्री. व्यवस्थितरित्या सगळं गरम पाणी वगैरे सगळं असल्यामुळं काहीच टेन्शन नाही. असं आवडतं आमचं बेबी. झाले का तयार? Thank you. तिचं बॉक्स द्या. चू तर चला आता निघालोय. आता आम्ही पोचतोय स्वामींच्या दर्शनासाठी. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Onto main road, then your destination will be on the right. मध्ये आम्ही स्वामींच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. सकाळी आलो तरी पण इथं भरपूर गर्दी आहे. सो आता पार्किंगला आतमध्ये मंदिराचंच मोठं पार्किंग आहे आतमध्ये. नेहमीप्रमाणे आपण तिथंच गाडी पार्किंग करूया. चला आता गाडी लावूयाच. Head northeast. पार्किंग थोडं अंतरावर असल्यामुळं आईला आणि संध्याला तिथं थांबवलेलं आहे. सो बघू शकता आम्ही पोचलेलो आहोत आतमध्ये. चला ते मंदिर बघ. हे बघ अतिशय छान असं दर्शन झालेलं आहे. बाळाला पण आतमध्ये स्वामींच्या चरणाशी ठेवून आणलं. खूप छान असं प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे. सो आता आम्ही बाहेर बसलेलो आहे. छान पद्धतीने दर्शन झालं. यश VIP दर्शन झालं. खूप कमी वेळामध्ये चांगलं दर्शन. बाळाचं पण एकदम व्यवस्थित. लय मस्त. सकाळी सकाळी आलो बरं झालं. है ना. सकाळी नसतं प्रसन्न उशिरा. होतं एक. सकाळीचा टायमिंग तुम्ही लवकर केली. आम्हाला वाटलं थोडं आराम करा, पण तुम्ही उठवलं सकाळी लवकर. आम्हाला त्या टायमाला होत होतं की थोडं झोपावं आणखी, पण टायमावर लवकर आलो. दर्शन व्यवस्थित झालं. मन भरलं. छान वाटलं एकदम मनोबल. सकाळी लवकर आलं तर दर्शन व्यवस्थित आणि मनसोक्त घेता येतं. नाही तर मग जसं लेट होत गेलं की मग लेटच होत चालतं. सो आता पुढं निघूयात आपण. बघूयात आता अक्कलकोटला नंतर आपण गाणगापूरला जायचा प्लॅन करू. सो आता निघालेलो आहे पुढे. आम्ही रेल्वे पटरीपासून पुढे चाललेलो आहे. प्रसन्न असं दर्शन झालं. खूप छान वाटलं. सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही गेलो तर, कारण की पहाटे दर्शन झालं म्हणजे खरंच दिवस प्रसन्न जातो आणि मनसोक्त असं दर्शन होऊन जातं. सो आता पुढं निघालेलो आहे. रस्ताही पूर्णपणे मोकळा आहे, त्यामुळे दर्शनाला पण सोपं जातं. सकाळी सकाळी प्रवास करायचा आनंदच वेगळा असतो.
सो आता कमानीपाशी आपण बघतोय, गाणगापूरच्या कमानीपाशी आता आपण आलेलो आहे. हल्ली असा जवळच असेल आता. तो आता बघूया किती लांब आहे. पोचूया आपण लवकरच. तो आता पोचलेलो आहे आपण गाणगापूरला. सो आता दत्तांचं दर्शन घेण्यासाठी लाईनीत आता थांबलेलो आहे. भरपूर अशी गर्दी या ठिकाणी असते. तरी पण आता आम्ही सकाळी सकाळी तिकडं अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन इथं आल्यामुळे थोडंसं उशिरा थोडं पोचलेलो आहे, पण तरी पण सकाळी सकाळी दर्शन झाल्यामुळे एवढी काही गर्दी लागलेली नाही आम्हाला. नाही ना आपल्या 100 ला कोणतं आहे का? आता मामा ड्रायव्हिंग सीटवर आहे. उभं राहा नाही तर मग बाहेर उभं राहते का? यसला आईस्क्रीम खायची. आई किती वेळ चालू आहे 5-10 मिनिटं. इथं कुठं हॉटेल नाही वाटतं. हॉटेल लांब लांबपर्यंत दिसत नाही आता. हा ना. ते याला आपण राजस्थानला गेलो तेव्हा राजस्थानला 4 ते 5 दिवस एकदम साधं जेवण, ना तेल मीठ त्याच्यामध्ये नमक नाही, एकदम सिंपल जेवण. कढी पण सूरज कढी- वगैरे पण हा? होता. बरोबर पण होता म्हणलं. हॉटेल वगैरे दिसतच नाहीये बिलकुल. असं झालं आपलं ते मधुबनला असताना राजस्थानला होतो मधुबनला, तेव्हा 4 ते 5 दिवस बिलकुल साधं जेवण. साधं जेवण म्हणजे साधं जेवण वेगळं राहतं. ते जेवण म्हणजे त्यात मीठ नाही, ते जेवणाला तिखट लागत नाही. तुम्हाला जेवायला बसलं तर पाणी प्यायची सुद्धा गरज नाही पडत, असं जेवण आम्ही खात होतो 4 ते 5 दिवस. देवाचं ठिकाण होतं, चांगलं ठिकाण होतं, शांती होती, सुख शांती होती, सगळं होतं. जेवायची फक्त परेशानी होती. त्यानंतर मामाने आम्हाला नेलं हॉटेलमध्ये. गुजरातचं हॉटेल, राजस्थानचं हॉटेल होतं, एक 5 स्टार हॉटेल. मामाने आम्हाला नेलं तिथं आम्ही जेवण केलं आणि एक पहिला निवाळला जेव्हा गळ्यात उतरला, डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं. काय नाही नाही खरं नाही म्हणजे लाल भडक भाजी दिसली पहिल्यांदा, असं मसालेदार दिसलं ना चटक एकदम तब्येतच खुश. कनक्कन रोट्या आणल्या पोरांनी. मजा आली. मजा आली ती. आपण ते नंतर त्या दिवशी कुठं गेलो आपण फिराय? ते कुठला एरिया होता तो? तिथे गेलतो राजस्थान. तिथं आपण माउंट जैसलमेर वगैरे. हल्दी घाटीला आत्ता गेलतो का त्याच्या आधी गेलतो? हल्दी घाटी नाही, जैसलमेर. भारी मजा आली. मामा तयारच असायचे ना? बाबा त्या एका माणसाला बोलवायचे, पूर्ण त्याला आवाज द्यायचे तिथून, तो घेऊन यायचं. मग परातीत आणायचं, पातेले आणायचे. बाबा नाही लाजत. बाबा पटकन बोलायचे कोणाला जा उठून. काय रस्त्याने म्हटलं कुठे जेवण आहे चालू ते लगेच म्हणणार चला 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 पटकन घ्या खाऊन. आता तर नव्हते खात. त्यांना आठवलं मला ती खाली सेंटरला कार्यक्रम असला तर म्हणायची जेवायला दूध खायला. आणायचे राहुलला. नाही, मी तिथे जाऊन सांगतो तुम्हाला जेवायला आई की नाही.
थाळी त्यांची तीच असायची यार. हा म्हणजे त्या दिवशी त्यांना एकदम भारी जेवण भेटल्यासारखं. कुठे सेंटरला ब्रह्म असलं कार्यक्रम सेंटरला असलं. त्याच्यामध्ये. भारी वाटत. आता कुठे लग्न असेल जायचं काय गावाला इथं कुठं लास्ट नसतं. लग्न वगैरे असेल आई तेच म्हणलं तू काय सांगशील लग्नात कोण आहे आपण कोणाकडनं पोरीवाल्याकडनं का पोरावाल्याकडनं पोरीचं लग्न असेल ना माझं कोणाकडे आले माझ्या बड्डेला आले पोराकडचं सांगायचं का म्हणजे विचारत नाही कारण त्यांना वाटतं पोराकडचं राग येईल विचारलं. पोरीकडचं म्हणलं यानं विचारलं त्याला म्हणा पोराकडचं काय म्हणायचं का सांग बरं यश जनरल नॉलेज. की जर आपण म्हणलं त्यांना पोराकडचं आहे पोरीकडच्यांनी जर काय विचारलं त्याला माहिती बाबा पोराकडचे काही वेगळं वाकडं आपण बोलायचं त्यांना राग वगैरे असं बस. सध्या नाही ते दूरचे असतात ना म्हणजे ते माहित नाही राहत त्या पोरीकडचं नाही पाहुणे असतात. हा पण पॉईंट नाही मी सांगतो कारण की पोरीकडचे जे असतात ना त्यांना गावातले सगळेच माहिती असतात ना. त्यांना त्यामुळे बाहेरचं दाखवलं. अरे मग तेच आम्ही काय म्हणलं आपण पण क्वेश्चन आन्सर खेळायचं बाबा होते तेव्हा बाबा क्वेश्चन करायचे आम्ही आन्सर. मामाश्री काय करता सो आता सुगरणला आम्ही जेवण केलेलं आहे. कुठे गेला अय पोरी पप्पा 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 चाय लवर बघू शकता या ठिकाणी बहुतेक आज संध्याकाळी मिरवणुकीचं जोरात प्रोग्राम चालू दिसतोय. चलो सो आम्ही आता पिंपरीत पोचलेलो आहे. आता डॉमिनोजला आलेलो आहे. यश पण जाम थकलेलं आहे. चला चला सोनू पिझ्झा खायला आलेलो आहे आणि सगळेजण जाम वैतागलेले आहे आज. हो, सर. कसं वाटतं? जाम वैतागलेलं आहे. हे एवढं कार्टून आमचं थकलेलं आहे. आम्ही जे पुढे गेले हा?